पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025। नामांकन पत्र जमा करना 23 दिसंबर से 30 दिसंबर 2025। नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025। नामांकन पत्रों की जांच 31 दिसंबर 2025। उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026। उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तारीख 2 जनवरी 2026। चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026। चुनाव चिन्ह वितरित करना और उम्मीदवारों की अंतिम सूची 3 जनवरी 2026। चुनाव की तारीख 15 जनवरी 2026। चुनाव की तारीख 15 जनवरी 2026। मतगणना 16 जनवरी 2026। मतगणना 16 जनवरी 2026। Now I will tell this election program in English. I am declaring the election schedule of 29 municipal corporation in Maharashtra. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Filing of nomination 23rd December to 30th December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Scrutiny of nomination 31st December 2025. Withdrawal of candidature 2nd January 2026. Withdrawal of candidature 2nd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Allotment of election symbol and final list of contesting candidate 3rd January 2026. Date of poll 15th January 2026. Date of poll 15th January 2026. Counting of votes 16th January 2026. Counting of votes 16th January 2026. So this is the election schedule. तर अशा प्रकारे हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि यानंतर आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करू. अंतिम दिवस होता प्रसिद्ध करण्याचा, परंतु आपल्यापैकी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अंतिम यादी प्रसिद्ध नाही आहे किंवा ज्या प्रिंटआउट राजकीय पक्षांनी दिल्या जाणार होत्या त्या कुठल्याही प्रिंटआउट अद्याप दिला जात नाही आहे. मुंबई महापालिकेचे बारंवार सांगतायत, तुम्ही सांगितलेलं आहे की मतदार यादीच्या प्रिंटआउट आता लगेच देऊ नका, पहिल्या काही मतदार यादीच्या प्रिंटआउटमध्ये काहीतरी घोळ असल्याचं दिसून येते. हे नसताना अचानकपणे तुम्ही एवढी घाई गडबड करतायत असं फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मतदार यादींच्या याच्यामध्ये टेक्निकल इश्यू होता, तो टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू त्याच्यामध्ये राहिलेला नाही आणि मतदार यादींबाबत कुठल्याही प्रकारचा घोळ नाही आहे आणि जो थोडा एक इश्यू आलेला होता तो आम्ही सॉर्ट आउट केलेला आहे. प्रिंटआउट त्यांना आजच आम्ही प्रोव्हाइड करणार आहे सर्व राजकीय नगर परिषदेच्या निवडणुका ज्या पद्धतीने पुढे ढकलण्यात आल्या होत्या, काही कारणास्तव काही तांत्रिक गोष्टी आढळल्या, न्यायालयामध्ये काही लोक गेली, त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. तशा पद्धतीचा व्यत्यय या महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने काही विशेष खबरदारी यावेळी घेतली आहे का? नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात जी निवडणूक पुढे ढकलल्या गेली त्यामध्ये कारण होतं की त्याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील ॲक्च्युली ज्याप्रमाणे 3 दिवसाच्या आतमध्ये निघायला पाहिजे होते
ते अपील वेळोवेळी निकाली निघालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जो विड्रॉवलचा जो पिरियड आहे तो विड्रॉवलचा पिरियड पुरेसा मिळाला नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामध्ये नगर परिषदेमध्ये 6,800 जागांसाठी निवडणूक होती आणि जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली ती 154 जागांसाठी, ते फक्त 2% जागांसाठी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. महानगरपालिकेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विषय किंवा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये ॲनोमली होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे आणि पूर्ण दक्षता घेऊनच हा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे. एक प्रश्न आहे की ज्या नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावर, कारण प्रचंड जोर दिसून आला. मग निवडणुका काही ठिकाणी पुढे ढकलणं असेल, काही ठिकाणी जो ब्रीथिंग पिरियड असतो प्रचार समाप्तीचा तो रात्री 10 वाजेपर्यंत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 7ला मतदान सुरू झालं. परत निवडणुकीचा निकाल घोषित करणं सुद्धा तुम्हाला 21 तारखेला ती तारीख पुढे ढकलावी लागली. या सगळ्या कारभारावर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांचं मत काय? मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये ॲक्च्युली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होतं, कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला आणि तो अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला म्हणून तिथे उमेदवारी मागे घेण्याची विड्रॉलसाठी जी 3 दिवसाची जी मुदत आहे रूल नंबर 17B प्रमाणे 3 दिवसाची मुदत तिथे देता आली नाही.